छोट्या बहिणीला गल्ल्यावर बसवलंय, सामान लावलंय तिला. ती आपल्यात भांडण लावते, आपलं तिला माहितच नाही आपल्यात कोणी भांडण नाही. मला नेणार आहे किचन मध्ये. इथे नंबरही आहे, ॲड्रेसही आहे, तर तुम्ही नक्की या. नमस्कार मित्रांनो, मी पूजा बोलतो. हंच मीडियामध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. एक पाऊल पुढे टाकत आता आपली सर्वांची लाडकी रुजुता बागवे, पहिले तर खूप खूप स्वागत आहे. आणि ते एक पाऊल पुढे टाकलंय तिने, आणि तिने चक्क स्वतःचं हॉटेल उघडलं आहे. आणि ही सगळ्यात मोठी झेप आहे प्रत्येक अभिनेत्रीसाठी, प्रत्येक मराठी माणसासाठी. हो, थँक्यू की तू आज आलीस आवर्जून. आणि हे जे आमचं पुढचं पाऊल आहे ते फूडचं आहे, त्यामुळे फूडचं पाऊल असं नाव ठेवायचं आम्ही ठरवलं. पण हे पुढचं पाऊल जे तू टाकलंयस तुझ्या आयुष्यात, ही रिस्पॉन्सिबिलिटी खरंच किती घेत होतीस तू? घरात कधी असं म्हणतात ना, कुठल्या मार्ट मध्ये जाऊन शॉपिंग किंवा सगळं राशन वगैरे कधी आणलंय? बाबा हे सगळं मी करते. आणि मला जेवण बनवायला, खाऊ घालायला खूप आवडतं. खूप मित्रमैत्रिणींना मी बोलवून खाऊ घातलेलं आहे. सो ते माझं आवडीचं काम आहे. आणि त्या रिलेटेड मी कधी काही बिझनेस करेन असं डोक्यात नव्हतं, पण जेव्हा ठरवलं की करायचं आहे, तर मला असं वाटतं ते आईकडनं आलेलं आहे, लोकांचं आदरातिथ्य करणं, आणि ते आता करतोय. खरंच ही करते घरात जेवण वगैरे? हाऊस आहे किचन मध्ये वावरायची? अगदी लहानपणापासून, म्हणजे अगदी 1.5 वर्षाची होती त्यावेळेला तिने फिश फ्राय वगैरे करायला फोटो येत होते. आणि भातुकली खेळताना वगैरे काढलं कापडं, डेकोरेशन, साडी कापडं. अच्छा, साडीही कापली? हो. अगं म्हणजे क्रिएटिव्हिटी, मी आईला म्हटलं काहीतरी डिझाईन केलं, कात्रे म्हटलं मस्त कापली ना साडी. सो ते इंटिरियर इथलं मी केलंय, म्हणून ती म्हणते की ते डिझाईन फॅशन डिझायनिंगचं असं काही करायला हवं होतं. यू नेव्हर नो. 2026 मध्ये एक हॉटेल झालं. आमच्या साड्या बिड्या सगळं ती निवडते, मला फोटो पाठवते. कसं वाटतंय स्वतःचं हॉटेल मुलीने उघडलंय? काय फिलिंग्स आहेत? खूप खूप गौरवाचं वाटतंय, अगदी अभिमानाचं वाटतंय. कारण मुलींनी असं धाडस करणं, आणखी धाडसी होणं, आणखी पॅशनेटेड असणं खूपच चांगलं आहे. आणखी मला असं वाटतं की त्या जे काही विचार करतात, ऑब्झर्व करतात बाहेर, आणखीन स्वतःच असं कधी इनोव्हेटिव्ह करायला बघतात, तर त्यावेळेला मला असं वाटतं की त्यांनी नक्कीच हे पुढचं पाऊल त्यांचं खूपच चांगलं आहे. आणि फूडचं पाऊल तर आता अगदी मस्तपैकी टाकले, ठामपणे टाकले. आणि आता ते स्थिरस्थावर व्हायला लागले त्याच्यामध्ये लगेचच. बरं, फूडचंच पाऊल हे का नाव? कारण की आजकाल एवढे युनिक नावं सुचतायत, येत आहेत, पण तू फूडचंच पाऊल हे का नाव फिक्स केलं? असं का डिसाईड? आम्हाला आवडलं, असं इंटरेस्टिंग वाटलं. आणि जसं मी तुला म्हटलं की आमच्या आयुष्यातलं हे पुढचं पाऊल आहे, आणि जे फूडशी रिलेटेड आहे, म्हणून फूडचं पाऊल. क्या बात आहे. बरं, ही कल्पना डोक्यात कोणाच्या होती? बहिणीच्या आणि माझ्या. आणि खूप काळ आम्ही गेले विचार करतोय की कसं करायचं, काय करायचं, जुळून येत नव्हतं काही गोष्टी. पण मग नंतर ठरवलं की बहीण मला म्हणाली की काही पार्टनरशिप घेण्यापेक्षा किंवा असं काही करण्यापेक्षा ना, आपण आपलं काढूया. म्हटलं अगं आपलं काढायचं म्हणजे कोणीतरी असायला हवं. मी असू शकत नाही पूर्ण वेळ, मी ऍक्टिंग नाही सोडू शकत. तर ती म्हणाली की ठीक आहे ताई, मी दीदी मी सोडते जॉब, मी पूर्ण वेळ सांभाळते. तर तिने तो काय म्हणजे हिंमत दाखवली, सॅक्रिफाईस केलेला आहे तिने. आणि तिची जबरदस्त इच्छा होती बिझनेस करायची. सो म्हटलं करूया दोघी मिळून. सो तिने तिचं स्वप्न पूर्ण केलं, पण तुझंही कुठेतरी हे स्वप्न होतं ऑब्व्हियसली. कारण अभिनय क्षेत्रात काम करताना ना, कधी कधी फायनान्शियली स्टेबिलिटीसाठी कधी कधी मनाविरुद्ध कामं करावी लागतात, किंवा
किंवा एखादं कॅरेक्टर आवडलेलं नसतं पण अरे आपल्याला एवढे महिन्याचे मिळायला हवेत तर मग चला हा रोल करून टाकूया असं करायला जातं. तो कुठेतरी कलाकार म्हणून सॅक्रिफाईस करावं लागतं. तर मला असं वाटतं जर फायनान्शियली काही एक बॅकअप असला आणि कधी एक काम झाल्यानंतर दुसरं काम लगेच मिळेल याची शाश्वती नसते किंवा मिळालेलं काम चांगलंच आपल्या आवडीचं असेल असं शाश्वती नसते. तर मग काय होतं की ह्या ज्या गॅप आहेत त्या गॅपमध्ये काहीतरी ठोस फायनान्शियली स्टेबिलिटी असली ना की थांबतं ते चांगलं काम येईपर्यंत. तर मला असं वाटलं की ही ऑब्व्हियसली रिस्क आहे पण मला असं वाटतं की हे जर वर्क झालं तर हा खूप बॅकबोन असेल आमच्यासाठी फायनान्शियली. यांनी ज्या वेळेला पदार्थ छान छान करायला सुरुवात केली की नाही म्हणजे अनुयांनी डोसा केला त्या वडील म्हणायचे तिथे अरे तुला मी हॉटेल काढून देतो. हिने खूप छान आणि प्रॉन्स पुलाव वगैरे असं करून वाढलं ना की अरे वा रेस्टॉरंट करायला काही हरकत नाही वगैरे असं. पुढे असं ना एक फॅमिलीचं एक असं माइंड तयार होत होतं की काही नाही झालं तर हे करता येईल. वरतून देव तथास्तु म्हणत होता म्हणून हे सगळं घडवून आलंय. सो प्लीज आपण जाऊया. चल वेलकम. सो थेट काउंटर गल्ल्यावर बसवलंच ताईला नाही ती माझी छोटू बहीण आहे. मी ताई आहे ना. मग ठीक आहे छोट्या बहिणीला गल्ल्यावर बसवलंय कामाला लावलंय तिला. सो अकाउंट सगळं तुझ्याकडे असणार आहे. हो त्यामुळे पैसे इथे मिळणार नाहीये तुझ्या अकाउंटवर येणार ते सगळे. आमचं मिळून एक अकाउंट आहे ह्यावर येणार आहे. हॅलो वी आर पार्टनर्स. वी आर बिझनेस पार्टनर्स. असं वाटत नाही का? नाही मला माझा इनफ शेअर मिळालेला आहे त्याच्यामुळे इट्स नॉट बॅड. यू हॅपी ना? आय एम हॅपी. मी स्वहस्ते तिला जास्त दिलाय. हो हे खरं आहे कारण ती पूर्ण वेळ बसणार ना मग मी तिला बाबांना म्हटलं तिला थोडं जास्त देऊया. पण ती आता जे छापेल ना आम्ही मिळून छापणार सगळे एकत्र. नजर नको लागली. तर हे आमचं आहे हे पॅम्फलेट आहे. इथे नंबरही आहे ॲड्रेसही आहे तर तुम्ही नक्की या. तर मला सांगा इंटेरियरचं पूर्ण डोकं माझं कारण मला त्यात खूप आवड आहे आणि घर करताना सुद्धा पूर्ण मीच केलं होतं. मग ऑब्व्हियसली प्रोफेशनल्स घेतले होते पण पूर्ण डिझाईन माझं होतं. आणि हे मला ग्राफिटी वॉल करायची होती किंवा छोटे छोटे आर्ट पीस म्हणा किंवा केळीचं पान आणि त्यावर श्लोक आणि असं सगळं रंगसंगती हे सगळं माझं ठरलं होतं की काय करायचं. त्यामुळे मी तसं करून घेतलं. सिम्पल छान साधं सोपं आणि छान वाईब असेल असं ॲम्बियन्स चांगला हवा. दिवस दिले बनवायला? 1.5 महिना आम्ही घेतला पूर्ण सगळं किचन सेट करून हे सेट करेपर्यंत गेला. तो 2 महिने गेले. मग तिचं काही त्याच्यामध्ये इनपुट्स होते? ऑब्व्हियसली ती असणारच होती आणि असतेच. आणि तर हॉटेलचंच म्हणजे रेस्टॉरंटचंच नाही तर जगा म्हणजे मी काहीही केलं आयुष्यात तरी ते मी तिला विचारून तिचे काय म्हणतात धिस ऑर दॅट ऑप्शन देते मी तिला ह्यातलं सांग मग ती ते सांग. आणि हे जे सर्टिफिकेट्स तुम्हाला डेफिनेटली ते सगळं करावं लागतं. त्याच्यामध्ये सगळे डॉक्युमेंटेशनला कोणी सगळ्यात जास्त? ती नाही कारण ती इथे जवळ राहते. स्मार्ट आहे स्मार्ट. इथे लक्ष नका देऊ लक्ष तिकडे द्या. नाही दोघीकडे द्या. सगळं क्रेडिट गोज टू तिला आहे. नाही काही म्हणणं नाही. ऍक्च्युली कसं आहे मी पार्लरला राहते आणि ती ठाण्याला राहते. आता ती तिथून इथे येणं हे खूपच जास्त काम आहे. तर आणि मी पहिलेच बोलत की मी जॉब सोडून हे सगळं बघणार त्याच्यामुळे मग आणि त्यांनी तो भार माझ्यावरती दिल्यामुळे मी ते सगळं वाटलेल्या आहेत की आमच्या तरी आता हे मी तुम्हाला मेन्यू कार्ड दाखवते प्लीज. हे बघा हे सगळं मेन्यू कार्ड. कॉस्ट कोणी डिसाईड केलं? ते हेड शेफ आम्हाला ते करावं. हेड शेफ बघितलं लगेच मेन्यू कार्ड वगैरे घेऊन माझं एक क्रेडिट. पण आय लव्ह थँक्यू विश्वास आहे. बट आय लव्ह हर टू. थँक्यू. ती आपल्यात भांडण लावते आपलं तिला माहितच नाही आपल्यात कोणी भांडण नाही. इट्स ओके. प्रयत्न होता प्रयत्न खूप करतो जाऊ दे पण यशस्वी नसतो अयशस्वी प्रयत्न. शेवटी बोरकर आहोत ना. आता ती लग्नानंतर बोरकर. त्यामुळे आमचं पारडं थोडं जास्त आहे हे लक्षात ठेवतो. कितीही केलंस तरी कितीही केलं तरी मी बागवे बोरकर दोन्ही आहे. पहिलं बागवे नंतर बोरकर. करेक्ट. तू किचन मध्ये सगळ्यात जास्त होती की ही लग्नाच्या आधी? लग्नाच्या आधी ऍक्च्युली इट्स वॉज वाईस वर्सा पण तिला जास्त चांगलं बनवते. माझं कसं मी कॉन्टिनेंटल जास्त चांगलं बनवते आणि ती महाराष्ट्रीयन मराठी फूड इंडियन फूड सगळ्यात जास्त ती बनवणे सुरेख बनवते. म्हणजे मी तिलाच बोलते ती बनवणार. फक्त ती मला मॅगीसाठी बोलेल मी तिला बाकीचं काही. मला सगळ्यात जास्त तिच्या हातचं आवडतं मसूरची डाळ. अप्रतिम बनवते. कळलं.
बंदी है बंदी में कुछ तो है बंदी में बहुत कुछ है. So आता बघूया आतमध्ये. आता नेणार आहे किचन मध्ये. पण हा आधी डाग बघा, आम्ही सकाळी वेटरचं काम केलेलं आहे दोघींनी सुद्धा. तर आपल्याच रेस्टॉरंटमध्ये आज हे करताना आम्हाला खूप मजा आली कारण खूप गर्दी होती आणि अनएक्सपेक्टेड होती. त्यामुळे आय होप की ती अशीच राहील आणि आणखीन वाढेल आणि बाहेर वेटिंग लागेल. डेफिनेटली बाबा, व्हाय नॉट. सीख कबाब आमचा ना हे पनीर अफगाणी पण छान आहे. तो ट्राय करायचा आहे का तुम्हाला? व्हेजमध्ये पनीर अफगाणी. अच्छा ते नाही, व्हेज सीख कबाब आणि हरभरा. ओके. हा पूर्ण 1.5 महिन्याचा प्रवासानंतर एक शांत झोप जेव्हा इनॉग्रेशन झालं, शांत झोप. इनॉग्रेशन नंतर नाही लागली, ती डे 1 नंतर लागली कारण डे 1लाच गर्दी झाली लंचला आणि जे सगळे टेबल भिजलेले दिसले ना तेव्हा असं छान वाटलं. ते फुगलेल्याचं जेवण झाल्यावर कसं असं गुबगुबीत चेहरा दिसतो तसा तुझंही पोट भरलं. ते सगळे टेबल जेव्हा बुक झाले तेव्हा. आणि खरं म्हणजे डेफिनेटली जेव्हा आपण एवढा मोठा आणि एवढा शॉर्ट नोटीसवर ओपन करतो आणि जेव्हा सगळे टेबल बुक्स होतात आणि असं जेव्हा डोळ्यांनी तृप्त होतात डोळे जेव्हा बघून, तेव्हा खरंच आत्माला एक वेगळी शांती मिळते आणि तेव्हा काही नको, बस हे असंच राहू दे. बरं, लोकेशनच्या बाबतीत विचारून, लोकेशन अफलातून शोधले थँक्यू पहिलं तर. बरं, या पूर्ण लीनमध्ये सिटिंग अरेंजमेंट मला कुठेच काही नाही. सगळे म्हणजे ओव्हरऑल तुम्ही यू कॅन टेक हॅव वगैरे असे सगळे सिटिंग मला हे माझ्या मते एकमेव हॉटेल आहे. 1-2 आहेत पण छोटे खाणी आहेत ती सगळी, असे मोठं नाही. मोठे नाही. सो हे एकमेव आहे. तर त्यामुळे लोकेशन शोधण्याच्या बाबतीत क्रेडिट कोणाला? बहिणीला. तिने शोधलं आणि तिनेच हे लॉक केलं की हे छान आहे आणि मग आम्हाला दाखवलं. मग आम्ही सगळ्यांनी होकार दिला, मग ते डन केलं डील. 6 महिने तिथे ठेवत होते. हो, 6 महिने तिथे त्याच्यावर म्हणजे वेळ राखून ठेवला होता की ती म्हणाली घ्यायचं तर चांगलंच घ्यायचं आणि लोकेशन चांगलं असलं पाहिजे. म्हणजे कसं माणसं येण्यासाठी वाट पाहावी नाही लागणार, ती आलीच पाहिजे. आणि जे झालं पहिल्याच दिवशी येतील असं आपल्याला असं ना धाकधूक असते, आपण आज येतील का, किती येतील, की आपण असंच बसून राहणार. एवढं सगळं रॉ मटेरियल आपण प्री प्रिपरेशन करून ठेवतो, ते सगळं वाया तर नाही ना जाणार. पण टचवूड सगळं छान झालं.